नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून परत एकदा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला, आज आम्ही चाललो होतो जेजुरीला आणि तुम्हाला मी मिनी व्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं की आम्ही जेजुरीला चाललो होतो. आणि जाता जाता घाटामध्ये इथं आम्ही मिसळ खायला थांबलो, कारण सकाळी लवकर निघलो होतो आणि भूक पण लागली होती. म्हणून म्हटलं चला आपण थोडी मिसळ खाऊयात. आम्ही मोस्ट ऑफ मिसळ खात नाही, पण ही मिसळ अगदी छान, म्हणजे जशी आम्ही कोल्हापुरात खातो ना तशी कोल्हापुरी पद्धतीची कमी तिखटवाली छान अशी मिसळ इथं भेटली. आणि आम्ही जेजुरीमध्ये पोचल्या बसल्या बघा इथं उन्हाची सुरुवात झाली होती, कारण 12 वाजले होते. उन्हाला सुरुवातच झाली होती आणि मग आम्ही वरती चढायला सुरुवात केली. तसमे पण झोपला होता, त्यामुळे त्याला घेऊनच आम्हाला आता चढायचं होतं. कारण असं झालं होतं की तो उठला तर मग त्याला त्याच्यासोबत चालणं होणार नाही, म्हणून आम्ही त्याला तसं झोपूनच घेतलं. थोडं मी असं घेऊन आम्ही वरती जायचं असं ठरवलं आणि मग आम्ही चालत चालत गेलो. बघा, यांचे पाय उचलतच नव्हते त्याला घेऊन, कारण आधीच पायऱ्या चढायच्या आणि त्यात ओझा असेल तर ते चढताच येत नाही. असं आमची काय अवस्था झाली होती. तुम्ही गर्दी पुढे बघू शकता, प्रचंड गर्दी होती, प्रचंड म्हणजे प्रचंड. ही खाली सुरुवातीला अशी गर्दी होती आणि वरती तरी अजिबात, म्हणजे पुढे पाय सरकवायला सुद्धा जागा नव्हता. म्हणजे वृद्धांना वगैरे नेण्यासाठी पण अशा ह्या खुर्च्या वगैरे किंवा हे अशा पद्धतीचं पण होतं. हे म्हणजे वयस्कर ज्या माणसं असतात ना त्यांना न्यायसाठी पण होतं. पण कसं होतं ना की पायऱ्या अशा जसजशा उंच उंच किंवा उंचवट्याच्या पायऱ्या होतील ना तेव्हा मग पाय उचलत नाही. ह्या ठिकाणाहून थोडं जाता येतं, पण उंचवट्याच्या पायऱ्या आल्या की पाय अजिबातच उचलत नाहीत. गर्दी तुम्ही बघू शकता. इतकी म्हणजे ऊन काही जास्त जाणवत नव्हतं, कारण थंडी होती त्यामुळं थोडंसं बरं होतं. इतकं काही जास्त घाम वगैरे येण्यासारखं नव्हतं. पण कसं झालं होतं की गर्दी इतकी होती ना, गर्दीमुळे खूप असं चंगराचंगरी होत होती. तर मी इथं थोडा वेळ आम्ही थांबलो आणि मग इथूनच मी हे वरनं असं जरा शूटिंग घेऊया म्हटलं. मस्त छान असं प्रसन्न वाटत होतं, म्हणून म्हटलं चला जरा थोडंसं शूट घेऊया. म्हणून मी तिथं आम्ही उभं राहून थोडंसं शूट घेतलं, कारण इथं शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांची जी भेट झाली होती त्याचा सीन इथं होता. तिथं हे म्हटले चला आपण जरासं फोटो काढून घेऊयात, म्हणून आम्ही तिथं फोटो काढायला गेलो. तर खूप छान वाटत होतं इथं. बघा, सगळेच इथं फोटो वगैरे काढत होते. तर इथं तस्मेला हे बघायला खूप छान वाटलं, म्हणून त्याला घेऊनच आम्ही तिथं गेलो आणि त्याला ते सगळं दाखवलं. हॉर्स वगैरे तो बघून खूप खुश झाला होता आणि त्यानं फोटोज वगैरे पण तिथे काढले. तो उठला तिथं आल्यावरती आणि ते सगळं शिवाजी महाराज शहाजी महाराज हे सगळं त्यानं बघून घेतलं आणि त्याला दाखवण्यासाठीच आम्ही इथं 10 मिनिटं थांबलो. आणि इथं नंतर आम्ही परत रांगेकडे गेलो. तर इकडे गेल्यानंतर परत इतकी गर्दी होती ना, आम्ही 2 रस्ते आहेत मध्ये गेल्यानंतर, तर दुसऱ्या रस्त्यानं आम्ही जायचं ठरवलं. तर इकडे आल्यानंतर इकडे पण तशीच गर्दी होती, म्हणजे कुठेही मार्ग नव्हता पुढे जाण्यासाठी. मग आम्ही 5 मिनिटं थांबलो आणि हे म्हटले की चला आपण थोडंसं सरबत घेऊया, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबून सरबत वगैरे घेतला आणि मग म्हटलं चालत जाऊया, कारण आता तस्मय उठला होता आणि त्याच्या सोबतच आम्हाला चालायचं होतं. तुम्हाला मी गर्दी दाखवते, पुढे दिसत असेल तुम्हाला, अगदी चेंगराचेंगरी चालली होती. लहान मुलं असतील तर खूपच हाल होतं. मग हे जाता जाता असं संबळ वगैरे वाजवणारे असतात ना, ते ऐकत ऐकत मग आम्ही वरती जायचं ठरवलं, कारण गर्दी प्रचंड म्हणजे प्रचंड होती. आणि मग थोडं थांबत थांबत तस्मेसोबत आम्हाला जावं लागलं, कारण तसं आपण असतो तर उभं राहायला किंवा असं काही वाटत नाही, पण लहान मुलं असतील ना तर इतकं हाल होऊन जातं ना की त्यांचे हाल होतात आणि मग ते रडायला वगैरे लागले की मग आपली पण चिडचिड वगैरे होते. त्यामुळे आम्ही थोडं थांबत थांबत गेलो, म्हणजे गर्दीत जास्त घुसलो नाही, थोडं थांबत आम्ही वरती जात होतो. तर बघू शकता तुम्ही, एकदम म्हणजे एकदम पुरा म्हणजे पुढं पाऊल टाकायला सुद्धा जागा नव्हता, इतकी गर्दी होती. आणि आज रविवार होता आणि रविवारची गर्दी बऱ्यापैकी असतेच. तर हे वाजवणारे बघा, जागोजागी आम्ही हे तस्मेला दाखवतच चाललो होतो, म्हणजे थांबत थांबत हे ऐकतच आम्ही पुढे जायचं ठरवलं. कारण हे अशा ठिकाणी थांबलं बसलं थोडा वेळ की मग ते मन पण रमतं आणि चाललेलं काही वाटत पण नाही, म्हणून आम्ही असं थोडं थांबत थांबत पुढे गेलो. तर तुम्हाला जर जेजुरीला वगैरे जायचं असेल तर रविवारचं या, पण लहान बाळ वगैरे असेल तर रविवारचं येण्यात काहीच पॉईंट नाही, कारण लहान बाळांचं खूप म्हणजे हाल वगैरे होतात. तर इथं खाली आल्यानंतर आम्ही म्हाळसादेवीचं वगैरे दर्शन घेतलं आणि मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. तर खाली चालत येता इथं खूप अशी म्हणजे दुकानं वगैरे आहेत. तर तिथं मला एक अन्नपूर्णेची मूर्ती घ्यायची होती, ती मी मूर्ती घेतली. तसं मला एखादं खेळणं घ्यावं म्हटलं आणि ते खेळणं वगैरे घेऊन मग आम्ही हळूहळू चालत खाली आलो. तर बघा, येताना काही नाही वाटत, पण चढतानाच थोडा त्रास होतो. मग आताच मी इथं थोडासा पाय घसरून पडला, तो हसत होता जोरात. चला तर भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि तुम्हाला जर जेजुरीला जायचं असेल तर खरंच ऑड डेला जा, जर तुम्हाला म्हणजे जेजुरीला जायचं असेल तर. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.